शिक्षण तर कुठेही घेता येते, परंतु दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सोलापूर नजीक असलेल्या NB नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हाच एकमेव पर्याय. सामाजिक प्रकल्पांवर, समस्यांवर आधारित प्रकल्पांद्वारे शिक्षण, उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांच्या 100% समाधानासाठी दर्जेदार शिक्षण. पुण्यातील सिंहगड महाविद्यालय इतकी समान प्लेसमेंट, वैयक्तिक मार्गदर्शन, मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष अवॉर्ड, अत्याधुनिक लॅबोरेटरी, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात पुढे, मुला मुलींसाठी स्वतंत्र मेसची सोय, तसेच सेपरेट हॉस्टेलची सोय, वाहतुकीसाठी बसची सोय, विद्यार्थ्यांची प्रगती हाच आमचा ध्यास. नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची गौरवशाली परंपरा म्हणजेच NB नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर पुणे हायवे, केगाव, सोलापूर. तर वाट कसली पाहताय? आताच प्रवेशासाठी संपर्क करा 9552 52 92 60 83 800 25 688. हिरज येथील शेतकरी बाळूमाळे हे त्यांच्या शेतात आले असता शेजारच्या शेतातील विहिरीतून एक जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विहिरीजवळ जाऊन पाहिले असता माळी यांना विहिरीत एक काळविटाचे पाडस पडलेले दिसले. माळी यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी शेताचे मालक अप्पू पाटील यांना फोन करून सांगितले. अप्पू पाटील यांनी लगेच WCSचे सदस्य सोमानंद डोके यांना फोन करून सांगितले. डोके यांनी सुरेश क्षीरसागर आणि संतोष धाकपाडे यांना घटनास्थळी पाठवले. काळविटाच्या पाडसाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी WCSच्या सदस्यांनी सोबत रेस्क्यू किट घेतले व प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहिले असता विहिरीच्या कडेने खूप झाडी आणि गवत वाढले होते. प्रथमतः वाढलेली झाडे आणि गवत कोयत्याच्या सहाय्याने काढून घेतले. थोडी जागा मोकळी करून सोबत आणलेली दोरी एका झाडाच्या बुंद्याला आवळून घेतली आणि दुसरी बाजू संतोष धाकपाडे बाळूमाळे यांनी घट्ट पकडून ठेवली. दोरीचे पहिली बाजू धरून सुरेश क्षीरसागर आणि अमोल जाधव हे विहिरीत उतरले. विहिरीच्या कडेने कट्टा असल्यामुळे ते काळविटाचे पाडस कट्ट्याभोवती मोठमोठ्याने फिरत होते. रात्रीच्या अंधारात त्या पाडसाला ती विहीर दिसली नाही, त्यामुळे ते पाडस त्या विहिरीत पडले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुरेश क्षीरसागर आणि अमोल जाधव विहिरीत असलेल्या कट्ट्यावर उतरले. एक बाजूने क्षीरसागर आणि दुसऱ्या बाजूने जाधव हळूहळू पुढे त्या पाडसाच्या जवळ जाऊ लागले. पण पाडसाला कुठे माहीत होते की आम्ही त्याला वाचवायला आलोय, म्हणून त्या पाडसाने घाबरून पाण्यामध्ये उडी घेतली. या संधीचा फायदा घेऊन सुरेश क्षीरसागर यांनी देखील पाण्यामध्ये उडी घेतली. ते पाडस पाण्यामध्ये गेल्यामुळे सुरेश क्षीरसागर यांना त्या पाडसाला पकडणे सोपे झाले. पाडसाला पकडल्यानंतर विहिरीतच क्षीरसागर यांनी त्या पाडसाला सोबत आणलेले लिंबू पिळून पाजले आणि ते पाडस तणावात जाऊ नये म्हणून डोळ्यावरती रुमाल बांधून आपल्या कडेवर घेऊन विहिरीच्या वरती आले. विहिरीच्या वरती आल्यानंतर ते पाडस जोरजोरात ओरडू लागले व निसटण्याचा प्रयत्न करू लागले. WCSचे सदस्यांनी त्या पाडसाला वरती आणल्यानंतर आणखी एक लिंबू पिळून पाजला. लिंबू पिळून पाजल्यानंतर त्या पाडसाला कुठे लागले का त्याची पाहणी केली. ते पाडस तंदुरुस्त असल्यामुळे लगेचच त्याला निसर्गात मुक्त करण्यात आले. या पाडसाला सोडताना ते जोरजोरात हंबरडा फोडू लागले. त्या पाडसाचा हंबरडा फोडण्याचा आवाज ऐकल्यामुळे त्या पाडसाच्या आईची ममता जागृत झाली आणि ती बाजूलाच असलेल्या उसाच्या शेतातून धावत बाहेर आली आणि आपल्या पिलाला सोबत घेऊन गेली. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे मात्र फिटले होते. या बचाव कार्यात सुरेश क्षीरसागर, संतोष धाकपाडे, अमोल जाधव, बाळू माळी, तम्मा पाटील, गोपाळ माळी, प्रतीक माळी, प्रज्वल माळी, प्रणव माळी, प्रवीण माळी आदींनी सहभाग नोंदवला होता. पिल्लू पडलं ते तुम्ही कधी पाहिलं? मी आज सकाळी मोटर चालू करायला आल्यानंतर बघितलं, ओरडा लागलो, ब्या 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 करायला लागलो. मग वाकून बघितलं तर दिसत ना, पण इकडे गेल्या कडला ओरडून पळा लागलं. पळा लागल्यानंतर मग मी म्हणलं आता कसं काढावं, एकट्याला जमत ना, मला ही निघत ना बाबा. मग मालकाला फोन केला.